जो आपला 7वीला जो धडा आहे ज्याचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस। हो, या धड्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। या धड्यातून आपल्याला काय संदेश मिळतोय? संदेश हा मिळतोय की आपलं ध्येय, आपलं हेतू कसं उदात्त म्हणजे मोठं हेतू असणारी स्वप्न आपण पाहायला पाहिजे। माणूस कुणाला म्हणायचं आहे? जो स्वप्न बघतोय त्याला माणूस म्हणायचंय, आणि ज्याला स्वप्न बघता येत नाही त्याला माणूसच म्हणायचं नाही, असं कोण म्हणत आहे? लेखक म्हणत आहे। नमस्कार माझ्या महाराष्ट्राच्या वाघांनो आणि वाघिणींनो, मी सुयश सर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो PW महाराष्ट्राच्या या आपल्या 6वी 7वी 8वीच्या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण मराठी हा विषय शिकणार आहोत, आणि या मराठीमध्ये जो आपला 7वीला जो धडा आहे ज्याचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस। हो, स्वप्न विकणारा माणूस हा जो धडा जो आहे, या धड्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला, अधिक वेळ न घेता मी या धड्याला सुरुवात करत आहोत। स्वप्न विकणारा माणूस, अशोक खरात हे या धड्याचे लेखक आहेत, आणि या धड्यामध्ये आपण जर बघितलं तर या धड्याचा सारांश आपल्याला इथे समजतो की प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो, आणि स्वहिताबरोबर म्हणजे स्वतःच्या हिताबरोबर समाजाच्या उपयोगी पडणारी आणि उदात्त हेतू असणारी, हेतू म्हणजे काय? तुमचा उद्देश, अशी स्वप्न पाहावीत, असा संदेश या पाठातून दिला आहे। हा जो धडा जो आहे स्वप्न विकणारा माणूस, या धड्यातून आपल्याला काय संदेश मिळतोय? संदेश हा मिळतोय की आपलं ध्येय, आपलं हेतू कसं उदात्त म्हणजे मोठं हेतू असणारी स्वप्न आपण पाहायला पाहिजे। ठीक आहे, तर स्वतःच्या हिताबरोबरच समाजाचं पण उपयोगी पडणारी आणि तुमचं हेतू मोठं असणारी स्वप्न आपण पाहायला पाहिजे, असा संदेश या पाठातून आपल्याला दिलेला आहे। आणि हा धडा जो आहे, हा पाठ जो आहे, तो सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेण्यात आलेला आहे। संदेश जो आहे, धड्याचा संदेश नेमका काय मिळतो आपल्याला, याच्यातूनच आपल्याला अर्धा धडा समजतो की हा धडा जो आहे, हा धडा, हा पाठ नेमका कशाबद्दल आपल्याला सांगत आहे, काय माहिती देतोय। तर या सारांशामधून आपल्याला समजतं की नेमकं या पाठातून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे ते। ठीक आहे, म्हणजे ही स्वप्न जी आहे आपण बघायला पाहिजे, आणि मोठी स्वप्न बघायला पाहिजे, ज्यामुळे स्वतःचं आणि समाजाचं हित होईल, भलं होईल, अशी स्वप्न आपण पाहायला पाहिजे। हा संदेश जो आहे या धड्यातून देण्यात आलेला आहे। ठीक आहे, चला वळूया आपल्या पुढच्या पानाकडे। बघा, इथे तुम्ही जर बघितलं असेल तर हे विद्यार्थी आहेत। आता हे विद्यार्थी जर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी स्वप्न असतं की तुम्हाला चांगलं बॅट्समन व्हायचं आहे, बॉलर व्हायचं आहे, तुम्हाला चांगलं सिंगर व्हायचं आहे, गायक व्हायचं आहे। तर आता इथे काही लोकांना चांगलं धावपटू व्हायचं आहे। तर हे जे धावपटू जे विद्यार्थी आहेत ना, तर आपण आपल्या शाळेमध्ये म्हणा, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला कधी ना कधी तर असं काही स्वप्न पडतं की मला काहीतरी बनायचं आहे, मला सचिनसारखं, विराटसारखं, सूर्यवंशीसारखं, कुणासारखं तरी बनायचं आहे, क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये किंवा गाण्यामध्ये। ठीक आहे, प्रत्येकाचं आपलं काही ना काहीतरी स्वप्न असतं। तर या धड्यामध्ये सांगितले सुरुवातीला की स्वप्न म्हणजे खरंच कोणतं स्वप्न असतं? आपण लहानपणी झोपेमध्ये जे स्वप्न बघायचो ते स्वप्न, का अजून आपण काही वेगळं स्वप्न पाहतो? तर त्याचा फरक सांगितलेला आहे। आणि हे जे स्वप्न जे आहे ना, तर हे जसे विद्यार्थी धावत आहेत यांचं स्वप्न आहे की मला पहिलं यायचं आहे, मला धावपटू बनायचं आहे, तसंच तुमचं पण काही स्वप्न आहे का? तुम्ही काही स्वप्न बघितलंय का? तुम्हाला काय बनायचं आहे? तर तुम्ही पण काही स्वप्न बघितलं का, किंवा तुम्ही स्वप्न बघता का? याचं उत्तर जे आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। सुरू करूया आपल्या धड्याला। माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे। हो, अगदी बरोबर आहे, आपण स्वप्न बघायला पाहिजे, नक्कीच आपण स्वप्न बघायला पाहिजे, आणि नुसतं बघायला नाही पाहिजे, तर ते पूर्ण कसे होईल ते पूर्ण कसे होतील यासाठी आपण प्रयत्न देखील करायला पाहिजे। तुम्ही जर स्वप्न जर बघितलं, काय बघितलं की मला 10वीला 100पैकी 100% मिळवायचे आहेत, स्वप्न बघितलं की माझा 10वीला पहिला क्रमांक आला, शाळेतून किंवा जिल्ह्यातून किंवा राज्यातून, तर मग हा पहिला क्रमांक आणण्यासाठी तुम्हाला स्वप्न बघितलं की तुमचा पहिला क्रमांक आला, पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं का? हो, होऊ शकतं। मग यासाठी तुम्हाला अथक परिश्रम करावा लागेल। किंवा तुम्ही स्वप्न बघितलं की तुम्ही तुमच्या शाळेच्या टीमचे किंवा तुमच्या जिल्ह्याच्या क्रिकेटच्या टीमचे तुम्ही कॅप्टन बनलात, हे तुमचं स्वप्न आहे। मग नुसतं स्वप्न बघून रात्री झोपायचं स्वप्न बघायचं असं होईल का? नाही, त्यासाठी तुम्हाला अथक परिश्रम करावा लागेल। तुम्ही कोणत्या पॅरामीटरमध्ये स्ट्रॉंग आहात, बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, विकेट किपिंगमध्ये, का तुमची कॅप्टन्सी चांगली आहे, तर तुम्हाला त्या
दृष्टिकोनातून तशी सतत मेहनत करावी लागेल. जे स्वप्न तुम्ही पाहिलंय तर ते स्वप्न नुसतं बघून जमणार नाही, तर ते पूर्ण कसं होईल याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्याचा सुद्धा विचार जो आहे तो विचार करता आला पाहिजे. नाहीतर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. ठीक आहे, काय आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहिती नाही बुवा. ठीक आहे, स्वप्न जी आहेत ही निर्माण होतात का त्याला उत्पन्न करावी लागतात ह्याबद्दल तर लेखकाला काही माहिती नाहीये. परंतु स्वप्नांविषयी लोक काय बोलतात, लोक भरपूर काही बोलतात स्वप्नांविषयी. स्वप्न म्हणजे ड्रीम. ठीक आहे, स्वप्न नाही, हा स्वप्न. ठीक आहे, तर स्वप्नांविषयी इथं बघा, स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कोणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस हा असा सल्ला देखील देतात. आपण म्हणतो ना कधी कधी आई वडील आपल्याला म्हणतात, ए दुपारी काय स्वप्न पाहतो रे. ठीक आहे, काही काही लोक स्वप्नांना चांगलं समजतात, काही काही लोक स्वप्नांना तुच्छ समजतात. ठीक आहे, तर तुच्छ समजतात म्हणजे काय, तू काही दिवसा स्वप्न पाहतोय का रे. समजा तुम्ही खेळताय, तुम्हाला चेस बिलकुल येत नाही किंवा क्रिकेट येत नाही किंवा तुम्हाला गाणं गाता येत नाही किंवा तुम्ही अभ्यासामध्ये खूप कमी आहात असं जर असेल आणि चुकून जर तुम्ही म्हटले की मला विज्ञानामध्ये खूप 100 पैकी 100 मार्क मिळतील, खूप चांगले मार्क मिळतील आणि तुमचा विज्ञान हा विषय समजा कमी असेल, तुमचे वर्गातले मित्र किंवा नातेवाईक किंवा एखादा शिक्षक तुम्हाला म्हणेल काय भलते काही स्वप्न पाहतोय का रे, पहिले याच विषयामध्ये चांगला अभ्यास करून दाखव. वाईट वाटेल तुम्हाला. पण याच्यातून हे समजतं की आपल्याला म्हणजे काही काही लोकांचा दृष्टिकोन जो आहे हा स्वप्नांच्या विषयी सकारात्मक पण आहे आणि नकारात्मक सुद्धा आहे. तर लेखक आपल्याला इथं हेच सांगतोय की काही काही लोकांचं जे विचार आहेत स्वप्नांच्या संबंधी तर भलतेच तुच्छ लेखत असतात असे लोक स्वप्नांना धरून. मग लेखक आता इथे पुढे काय सांगतोय लेखक. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. इथे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आपल्याला, इथे उद्गारवाचक चिन्ह दिलंय म्हणजे तुमच्या मनातली भावना तिथे प्रकट केलेली आहे. म्हणजे नेमकं काय बरं, माझं तर म्हणजे लेखकाचं असं म्हणणं आहे की मग नेमकं माणूस कुणाला म्हणायचंय. माणूस कुणाला म्हणायचंय, जो स्वप्न बघतोय त्याला माणूस म्हणायचंय आणि ज्याला स्वप्न बघता येत नाही त्याला माणूसच म्हणायचं नाही असं कोण म्हणत आहे, लेखक म्हणत आहेत. इथे नीट समजून घ्या. माणूस कुणाला म्हणायचंय, माणूस कोण असेल, तर माणूस कोण आहे, कोण माणूस आहे, तर ज्याला स्वप्न बघता येतात, ज्याला स्वप्न बघता येतात तोच माणूस आहे. बरोबर आहे. आणि माणूस कोण नाही, कोण माणूस नाहीये, कोण माणूस नाहीये. लेखकाला वाटतं की माणूस कोण नाहीये. त्याचं उत्तर आपण असं म्हणू शकतो की ज्याला स्वप्न बघता येत नाही, ज्याला स्वप्न बघता येत नाही आपण त्याला काय म्हणतोय, त्यालाच म्हणतोय आपण काय म्हणतोय, स्वप्न बघता येत नाही त्याला आपण माणूस म्हणणार नाही. आपण त्याला बिलकुलही आपण त्याला माणूस म्हणणार नाही. आणि ज्याला स्वप्न बघता येतात, ज्याला स्वप्न बघता येतात तो माणूस आहे. इथे हे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. बरं चला तर मग पुढे. आता यामध्ये जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्या स्वप्नामुळे आपली भरभराट होऊ शकते, आपला विकास होऊ शकतो, आपली प्रगती होऊ शकते, समृद्ध करतं. म्हणजे असं स्वप्न जे तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जातं, तुमची प्रगती त्या स्वप्नाच्या माध्यमातून होऊ शकते, तुम्हाला समृद्ध करू शकतं, तुमची भरभराट होऊ शकते, तुमचा विकास होऊ शकतो. अशी स्वप्न जी आहेत ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ठीक आहे, तर आपलं मन जे आहे हे आपलं मन तेवढं संवेदनशील असावं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही फक्त स्वप्न बघताय
आणि ते स्वप्न बघितलं सोडून देतात. मग याचा हा अर्थ झाला का की तुम्ही स्वप्न बघितलं म्हणजे तुम्ही माणूस आहात? ठीक आहे, आहात, पण असं लेखकाचं मत आहे. पण हे जे स्वप्न आपण बघत आहोत, तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे तेवढं संवेदनशील, तीव्र संवेदनशील मन असणं सुद्धा गरजेचं आहे की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. उदाहरणार्थ मला 10वी मध्ये जर पहिला क्रमांक मिळवायचा असेल किंवा मी माझ्या 7वीच्या वर्गामध्ये आहे, मला वर्गातून पहिला क्रमांक मिळवायचा आहे, तर मी स्वप्न बघितलंय की मी वर्गामध्ये 99% 100% होऊन वर्गात पहिला आलोय. स्वप्न बघितलं, पण ते पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे तेवढं तीव्र संवेदनशील मन असावं. म्हणजे काय, ते पूर्ण करण्यासाठी मी तेवढा अभ्यास करता आला पाहिजे. नाही, आज मला शाळेत जावंच लागेल, आता जाऊ द्या, आजचा अभ्यास मी करणार नाही, आजचा अभ्यास मी उद्या करेल. तसं नाही, आजचा अभ्यास मी आजच करेल. सरांनी सांगितलेली जे होमवर्क असेल ते मी आजच कंप्लीट करेल. मी सराव जास्तीत जास्त प्रश्नांचा करेल. मी गणिताचे प्रश्न जास्तीत जास्त सराव करून बघेल. यासाठी मी काय करतो, 2 नाही 3 तास अभ्यास करतोय. अभ्यास जास्तीत जास्त करतोय, मी समजून घेतोय. ठीक आहे, आज माझी खेळण्याची खूप इच्छा आहे, पण आज मी खेळायला गेलो नाही. मी काय करतोय, मी एक प्रकारे माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी काय करतोय, नियमामध्ये राहून काय करतोय, स्वतःला मी शिस्त लावत आहे. नियमांचं पालन करते, मी स्वतःला शिस्त लावत आहे. आणि हे संवेदनशील मन जे आहे, म्हणजे मी माझ्या मनावरती ताबा ठेवत आहे प्रत्येक गोष्टीवरती. का? कारण माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे म्हणून. ठीक आहे, तर इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. ठीक आहे, ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. म्हणजे आता यामध्ये आपण जर बघितलं तर हे 3 विद्यार्थी आहेत. या 3 विद्यार्थ्यांपैकी तिघांना पण धावायचं आहे. ठीक आहे, पण तिघांना पण पहिल्या क्रमांकाने यायचं आहे. परंतु हा जो लाल विद्यार्थी जो आहे, या लाल विद्यार्थ्याला नुसता पहिला क्रमांक मिळवायचा नाहीये, तर त्याला एक रेकॉर्ड तयार करायचा आहे की मी ही शर्यत जी आहे, 100 मीटरची शर्यत जी आहे, ही 10 सेकंदामध्ये किंवा 15 सेकंदामध्ये मी पूर्ण केली. तर हा रेकॉर्ड त्याला प्रस्थापित करायचा आहे. तर त्याच्या मनामध्ये हे स्वप्न आहे की पहिला तर यायचंच आहे, तर मला माझा रेकॉर्ड तयार करायचा आहे जो कोणीच तोडू शकणार नाही. ठीक आहे, तर हे जे आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा वाटेल तो करायला तयार आहे. आणि इतरांपासून आपल्याला वेगळं करतात अशी माणसं. इतरांपासून वेगळी करतात म्हणजे काय, त्यांना जी मेहनत करायची ती प्रत्येक मेहनत हे विद्यार्थी असे व्यक्ती करतील. आणि असे व्यक्ती ही मेहनत करत असताना स्वतःचा सगळ्या चांगल्या आवडीनिवडीच्या गोष्टींचा त्याग करतात, भरपूर मेहनत करतात. आणि मग ते त्यांच्या स्वप्नामध्ये गुंगून असतात. त्यांना माहिती आहे की मला पहिला क्रमांक मिळवायचा आहे, मला एवढी मेहनत करायची आहे. ते आपल्या आजूबाजूला बघत नाहीत, त्यांना कोण 4 लोक त्यांना नावं ठेवत आहेत का, कोणी त्यांना वाकडं बोलत आहे का, कोणी त्यांची थट्टा मस्करी करत आहे का, या गोष्टींवरती ते बिलकुल लक्ष देत नाहीत. यामुळे काय होतात, ही माणसं इतरांपासून आपल्याला वेगळं करतात म्हणजे हे लोकांकडे लक्ष देत नाहीत. समजलं? स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. आता ज्याच्या मनामध्ये स्वप्न आहे की मला वैभव सूर्यवंशी सारखं बनायचं आहे, मला विराट कोहली सारखं बनायचं आहे. ठीक आहे, तर हे आपण काय करतो, आपण यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आपण यांच्यासारखा काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात. मला विराट कोहलीसारखं बनायचं आहे, तर मी त्याच्यासारखाच माझा फिटनेस ठेवणार, त्याच्यासारखीच बॅटिंग करणार. ठीक आहे, त्याच्यासारखीच मी कॅप्टन्सी करणार. किंवा मला MS धोनीसारखं बनायचं आहे, त्याच्यासारखी विकेट किपिंग करणार. तर आपण त्यांना आपला आदर्श बनवणार, आपण त्यांच्यासारखंच वागायचा प्रयत्न करणार. किंवा नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. भविष्यात जाऊन हे स्वतः लोकांसाठी आदर्श बनतात की हां चला ठीक आहे, आज जे आहे, आज मी 7वीला आहे, 10वीत गेलो, आज मी क्रिकेट चांगला खेळतोय. तर उदाहरणार्थ हा जो व्यक्ती जो आहे, समजा एक XYZ, हा जर आपण रामू जर घेतला, तर आज हा जसा पळतोय तर मला याच्यासारखंच पळायचं आहे, जसं की तुमचा हुसेन बोल्ट, बरोबर आहे. मग हा जर म्हणाल की नाही मला हुसेन बोल्ट सारखंच बनायचं आहे, त्यासारखंच पळायचं आहे, तर याने त्याला आदर्श ठेवलं. आणि उद्या चालून जर समजा याने हुसेन बोल्टचा रेकॉर्ड जर तोडला, हा पण एकदम जोरात पळणारा फास्टेस्ट रनर जर बनला, तर उद्या याच्याकडे बघून बाकीचे लोक याला आदर्श मानतील. हो ना. तर याचा आदर्श वेगळा आहे आणि याने लोकांना आदर्श बनवून दिलेला आहे. ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे कशामुळे शक्य आहे? स्वप्नामुळे. नुसतं स्वप्न बघण्यामुळे का? नाही, तर स्वप्न बघून पूर्ण केल्यामुळे. ठीक आहे. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात. म्हणजे काय?
संवेदनशीलता म्हणजे आपण जर बघितलं तर असे लोक जे स्वप्न बघत नाहीत आणि जर बघितलं तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. अशी माणसं जी आहेत ना, अशी माणसं अधांतरीच तरंगत राहतात. अधांतरीच म्हणजे ते त्यांचं स्वप्न पण पूर्ण करत नाहीत, एक तर पूर्ण पण करत नाहीत आणि ते स्वप्न त्यांचं अर्धवट पण राहतं त्यांचं. म्हणजे पूर्ण करायचं का, हो उद्या करू परवा करू, आणि करायचं का, जाऊ द्या आज बघितलं उद्या नाही बघायचं. म्हणजे अधांतरीच लटकतात. म्हणजे धड ते इकडे पण नसतात आणि धड तिकडे पण नसतात. त्यांची अवस्था ही असते. ठीक आहे, मागे आड समोर विहीर. तर हे जे बघितलं ते अशा प्रकारची त्यांची गत असते. काहीच त्यांना बरोबर जात नाही. एक ना धड भाराभर चिंध्या. तर अशी आपली ती गत असते. म्हणून लेखक सांगत आहेत की लोक त्यालाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत. बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच. घातक काय आहे? स्वप्नाळू वृत्ती ही घातक कशी आहे? बिना ध्यासाचं. ठीक आहे, तुमच्याकडे कोणती म्हणजे तुमचं काही ध्यासच नाहीये. ठीक आहे, तुम्हाला धडपड करायची काही इच्छाच नाहीये. हां, फक्त मला पहिला क्रमांक आणायचा आहे. पण पहिला क्रमांक मिळवण्यासाठी तुम्ही काय धडपड करत आहात, तुम्ही काय मेहनत करत आहात? ठीक आहे, तुमच्या मनामध्ये तो जो ते ध्यास लागलेला आहे का, की हां ठीक आहे, नाही मला पहिला क्रमांक मिळवायचाच आहे, काही असू द्या मला पहिला क्रमांक मिळवायचाच आहे. हा जो ध्यास जो आहे, हा ध्यास फक्त त्या दिवसासाठी आहे का, झाला आज मला पहिला क्रमांक मिळवायचा आहे, पुढचे 10 दिवस मी आरामात झोपणार, काहीच करणार नाही. पुन्हा 11व्या दिवशी मला जाग आली, अरे नाही मला पहिला क्रमांक मिळवायचा आहे. हे नाही पाहिजे. तर तो ध्यास आणि ती धडपड याच्याशिवाय ही जी स्वप्नाळू वृत्ती असते ना, ती घातक असते. म्हणून लेखक सांगत आहे की तुम्ही धडपड करत राहा, स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने तुम्ही कामाला लागा, धडपड करा, मेहनत करा. नाहीतर ती जर तुम्ही स्वप्न बघत असाल आणि ती पूर्ण करत नसाल आणि ती पूर्ण करण्यासाठी तसं तुमच्याकडे संवेदनशील मन नसेल, म्हणजे तुम्ही धडपड करत नसाल, मेहनत करत नसाल, तर ते स्वप्न घातक ठरतात. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. स्वप्न म्हणजे काय बघा, अजूनही आपल्याला कळत नाही. हां, आता आपण 7वीमध्ये आहोत, आपल्याला स्वप्न म्हणजे काय व्यवस्थित समजतं. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण लहान असतो तर लहानपणी आपल्याला माहिती नसतं स्वप्न काय असतं. फक्त एवढंच माहिती आहे की हां झोपेमधून उठलो आपण, रात्री काहीतरी पडलं होतं, तर त्याला स्वप्न म्हणतात असं लेखकाला वाटायचं. स्वप्न हा शब्द लेखकाने तेव्हा ऐकला होता की लहानपणी ऐकला होता. स्वप्न म्हणजे काय? झोपेतून उठल्यावरती अच्छा असं असं आहे. स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झाला होता. कधी झाला होता? आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण या शब्दाशी आमचा परिचय झाला होता. कधी झाला होता? रात्री झोपलो. ठीक आहे, आम्ही रात्री झोपलो तर आपल्याला झोपेत जे काही दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. स्वप्न हा पहिला शब्द लेखकाने बालपणी ऐकला. स्वप्न म्हणजे काय असतं? आपण रात्री झोपलो, झोपेमध्ये आपल्याला जे काही दिसतं त्याला स्वप्न म्हणायचं आणि ते काही खरं होत नाही बाबा. हेच एवढंच लेखकाला माहिती होतं लहानपणी, त्यालाच स्वप्न म्हणायचं हे लेखकाला माहीत होतं. ठीक आहे, आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावरती बसून आमच्या गावाकडे यायचा. आता बघा, या धड्याची जी खरी रूपरेषा जी आहे, हा धडा खऱ्या अर्थाने इथून सुरू होत आहे. नीट लक्ष द्या. म्हणजे आत्तापर्यंत इथपर्यंत आपण काय बघितलं? इथपर्यंत आपण स्वप्नाविषयी समजून घेतलं की स्वप्न म्हणजे काय असतं. ठीक आहे, लेखकातला स्वप्न या शब्दाचा अर्थ जो आहे, स्वप्न हा शब्द लेखकाने सगळ्यात पहिल्यांदा कधी ऐकला, स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं. ठीक आहे, आणि जर स्वप्न पूर्ण होत नसेल तर अशा व्यक्तींना म्हणजे अशा व्यक्तींची स्वप्न ही किती घातक असतात की नाही हे सुद्धा लेखकाने सांगितलं इथपर्यंत. आता इथून पुढे हा धडा सुरू होत आहे. आता लेखकाच्या लहानपणी, लेखक जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या गावामध्ये एक माणूस यायचा जो स्वप्न विकायचा. तो कशावर यायचा? तो घोड्यावरती बसून यायचा. ठीक आहे, त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. त्या घोड्याच्या टापांचा आवाज टबडक टबडक आला की लेखक लहान होता, लहान मुलगा होता, त्याला समजायचं की हां तो घोडेवाला बाबा आला, चला पटकन चला. मग त्याच्या दिशेने, त्या आवाजाच्या दिशेने सगळी छोटी मंडळी जी आहे, बच्चे कंपनीची, ही त्याच्या पाठीमागं पळत पळत जायची. चला तो घोडेवाला बाबा आला, त्याचा आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. त्यांना कशाची मजा वाटायची? त्यांना एक आकर्षण वाटायचं, त्यांना एक वेगळीच मजा वाटायची की अरे घोडा आला. त्यांना तो घोडा बघायचा होता. त्यांना तो घोडा बघायचं, घोडा बघण्याचं आकर्षण जे आहे हे लेखकाला असायचं. पण इथेच नाही,
घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. म्हणजे त्या घोड्यावरती जो तो माणूस बसायचा आणि तो माणूस मिशीतल्या मिशीत हसायचा, म्हणजे असा स्मित हास्य करायचा. असा हसायचा का तो? नाही, फक्त असं स्मित. असं जे हसणं त्याला म्हणतोय मिशीतल्या मिशीत हसणं. तर आता इथून बघा, मिशीतल्या मिशीत हसणारा त्या माणसालाही बघणं व्हायचं. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता इथून बघा, तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, स्वल्पविराम, डोक्याला लाल पांढरा फेटा, स्वल्पविराम, डोळ्यांवर चष्मा, स्वल्पविराम, पायात चामडी बूट, स्वल्पविराम, गव्हाळ रंगाचा, स्वल्पविराम, झुपकेदार मिश्या असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड, पूर्णविराम, फुल स्टॉप. म्हणजे इथून इथून आपण जर बघितलं, इथून इथपर्यंत तो जो व्यक्ती होता जो घोड्यावर बसून यायचा, ठीक आहे, घोड्याचं आकर्षण लेखकाला होतं, पण घोड्यावर बसून येणारा तो जो व्यक्ती होता त्याचं इथे चित्रण जे आहे, म्हणजे तो व्यक्ती कसा होता त्याचं वर्णन इथून इथपर्यंत केलेलं आहे. कसा होता तो व्यक्ती? रेशमी धोतर तो व्यक्ती घालायचा. त्या धोत्रावरती तो काय घालायचा? सैलसर कुर्ता जरीचा, म्हणजे हा जो जॅकेट जो आहे तो जॅकेट घालायचा. ठीक आहे, डोक्याला तो लाल पांढरा फेटा, डोक्याला फेटा बांधायचा. नंतर त्याच्या डोळ्यावरती चष्मा असायचा. पायामध्ये चामडी, म्हणजे आपले हे जे शूज जे आहेत, ठीक आहे, लेदरचे शूज, चामडी बुटं असायचे. आणि गव्हाळ रंगाचा, गव्हाळ म्हणजे काय? गव्हाळ, गव्हाळ म्हणजे गहू, गव्हाळ, गव्हाळ, गव्हाळ हा शब्द आलेला गहू, म्हणजे गहूच्या रंगाचा. ठीक आहे, झुपकेदार त्याच्या मिशा ज्या आहेत, असा हा माणूस होता. तो धिप्पाड सुद्धा होता हा. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. कुतूहल म्हणजे आश्चर्य. ठीक आहे, कुतूहल, कुतूहलचं अर्थ आहे आश्चर्य. तर हा जो आहे की जो स्वप्न विकणारा जो माणूस जो आहे, ज्याचं रेशमी धोतर होतं, त्याच्यावरती त्याचा जरीचा कुर्ता होता, चष्मा होता, गव्हाळ रंगाच्या त्याच्या मिशा होत्या, ठीक आहे, आणि हा धिप्पाड्या सुद्धा होता. तर त्याला कुतूहल म्हणजे आश्चर्य सुद्धा वाटायचं. लेखकाला गंमत म्हणजे छान, त्याला मज्जा पण यायची आणि त्याचं आश्चर्य पण त्याला वाटायचं. लेखकाला काय वाटायचं? आता इथं बघा, तुम्ही जर बघितलं तर तो जो माणूस जो आहे, हा तो माणूस बघा, फेटा, चष्मा, त्याच्या मिशा, धोतर, हे धोतर आहे, हे चामडी बुटा आहेत, हा त्याचा जरीचा सैलसर कुर्ता आहे. सैलसर म्हणजे काय? सैल म्हणजे ढिल्ला, सैलसर, सैलसर म्हणजे ढिल्ला. आपण म्हणतो ढिल्ला घालतो ना आपण, ढिल्ल शर्ट, तर ढिल्ला एकदम बेटा, सैल. सैलसर म्हणजे सैल म्हणजे ढिल्ल. तर हे बघा, आता हा जो माणूस जो आहे, हा जो माणूस जो आहे, जो घोड्यावर बसून यायचा, हा त्याचा घोडा आहे. आणि हातामध्ये त्याच्याकडे मऊ मखमली कापडी पिशवी असायची. या माणसाच्या हातामध्ये कापडी पिशवी असायची. ठीक आहे, हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. हे पिंपळाचं झाड आहे, हे पिंपळाचं झाड आहे, आणि खाली बघा हे सगळं पार आहे हे. ठीक आहे, म्हणजे बसण्याची जागा आहे आता ही. तर हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. आता काय करतोय तो? हा माणूस गावामध्ये आला. ठीक आहे, टबडक टबडक त्याच्या घोड्यांचा आवाज यायचा. तो गावामध्ये आला की ही सगळी बच्ची कंपनी जी आहे, हे सगळे, हे बघा हे लेखक इथं हेकण्यासारखं बसलेले इथं. तर आता हे सगळी बच्ची कंपनी त्या घोड्यांचा आवाज ऐकत त्या घोड्यांच्या पाठीमागे जात. या माणसाला पण बघायचे आणि त्यांना आकर्षण होतं या घोड्याचं. हा माणूस गावातलं जे पिंपळाचं झाड होतं त्याच्या पाऱ्याजवळ हा तिथे माणूस बसायचा. तिथेच एक लोखंडी कडी होती. या पाऱ्याच्या बाजूला लोखंडी कडी होती. त्या लोखंडी कडीला तो त्याचा घोडा जो आहे तो आपला घोडा बांधायचा. हा घोडा इथे बांधलेला आहे. ठीक आहे, हा 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 घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोड जवळ घेऊन चामडी पिशवीतील पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावरती बसायचा. म्हणजे काय? नीट समजून घ्या. आता तो आला, गावामध्ये आला. गावामध्ये आल्याच्या नंतर तो या पिंपळाच्या झाडाच्या पाराखाली उभा राहिला.
उभा राहिल्याच्या नंतर तो काय करणार, आपली मस्त एक मखमली पिशवी काढणार, एक मखमली गाठोडं म्हणजे काय, जे तुमचं गाठोडं असतं ना, भरलेलं सगळं सामान भरलेलं, तर हे असं मोठं गाठोडं असायचं. हे असं मखमली असं त्याचं गाठोडं असायचं. ठीक आहे, त्याच्यातून तो काय करायचा, तो काय काढायचा, चामडी पिशवी जी आहे ती चामडी पिशवी काढायचा. त्या चामडी पिशवीमधून तो पाणी घटाघटा प्यायचा. पाणी पिताना आवाज कसा, तो गट 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 आवाज येतो की नाही, तर तसा तो पाणी घटाघटा प्यायचा. पाणी पिणं झालं की मग हा ऐटीत म्हणजे एकदम मस्त छान पशी उभा राहायचा आणि मग उभं राहून तो त्या पारावरती बसायचा, म्हणजे इथे तो बसायचा. ठीक आहे, इथे बसायचा. तो जेव्हा बसायचा तर तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे म्हणजे काय, सगळी माणसांची आहे, माणसांची गर्दी जी आहे, ही सगळी माणसांची गर्दी त्याच्या अवतीभोवती जमून जायची. पिंपळाच्या झाडाखाली तो बसायचा. तो बसला, तो आला की सगळे लेकरं, सगळे माणसं धावत धावत यायचे आणि त्याच्या आजूबाजूला गर्दी करून जमा व्हायचे. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. हा घोडा आहे, या घोड्यावर बसून त्याने आजपर्यंत खूप ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याने प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या, भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. म्हणजे काय, तर हा जो माणूस जो घोड्यावर बसून यायचा, तर या माणसाकडे जर बघितलं तर त्याच्याकडे खूप सारं ज्ञान होतं, बोलण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी होत्या. का बरं, कारण की त्याने आजपर्यंत अनेक प्रदेश जे आहेत हे त्याने आजपर्यंत अनेक प्रदेश पाहिले होते. तर त्याने आजपर्यंत अनेक डोंगर दऱ्या तुडवल्या म्हणजे काय, याचा अर्थ अनेक डोंगर दऱ्यातून त्याने प्रवास केलेला होता त्याने. ठीक आहे, भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं त्याने पाहिली होती. ठीक आहे, वेगवेगळ्या स्वभाव असलेले व्यक्ती, काही लोक स्वभावाने चांगले आहेत, काही दानशूर आहेत, काही कंजूस आहेत. ठीक आहे, काही खरं बोलणारे आहेत, काही खरं बोलून खोटं बोलणारे आहेत. तर असे वेगवेगळ्या स्वभाव असणारे लोक त्याने बघितले होते. आणि भिन्न संस्कृती म्हणजे काय, भिन्न म्हणजे वेगळी वेगळी संस्कृती असलेल्या लोकांशी पण त्याने अशी माणसं बघितली होती. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर आपण मराठी बोलतो. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच आपण जर बघितलं तर विदर्भामधली मराठी वेगळी आहे, मराठवाड्यातली वेगळी आहे, खानदेशातली वेगळी आहे, कोकणातली मराठी भाषा वेगळी आहे, हो ना. ठीक आहे, आणि आपण महाराष्ट्र सोडून जर आपण गुजरातला गेलो तर आपल्याकडची संस्कृती वेगळी आहे, गुजरातमधली संस्कृती वेगळी आहे, कर्नाटक तेलंगणामधली संस्कृती वेगळी आहे, उत्तर प्रदेश बिहारमधली संस्कृती वेगळी आहे, आसाममधली संस्कृती वेगळी आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या संस्कृतींची माणसं जी आहेत ना, ही माणसं या माणसाने बघितली होती, असं लेखकाला सुचवायचं आहे. ठीक आहे, समजतंय? ठीक आहे. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्सांनी रंगवून फुलवून सांगायचा. समृद्ध विश्व म्हणजे काय, की आता तो वेगवेगळ्या प्रदेशामध्ये गेला होता, अनेक डोंगर दऱ्यात त्याने तुडवल्या होते, अनेक गावं, अनेक लोकांना तो भेटला होता, वेगवेगळ्या स्वभावाची लोक त्याने बघितली होती, वेगवेगळ्या संस्कृतीची लोक त्याने बघितली होती, खूप सारे गावं, खूप सारे प्रदेशाने बघितले होते. त्याच्यामुळे त्या माणसाकडे खूप सारा असा समृद्ध म्हणजे खूप छान असा अनुभव त्या माणसाकडे होता. आणि मग तो अनुभव तो काय करायचा, आपल्या वेगवेगळ्या किस्सांनी तो काय करायचा, वेगवेगळ्या त्यांच्या गोष्टी सांगायचा. तो कुठे गेला, मी या अमुक देशामध्ये गेलो, मला असे लोक भेटले, तिथे माझ्यासोबत अशी घटना घडली, त्या घटनेमधून मला हे शिकायला भेटलं, तिथलचे लोक असे आहेत, तिथे खायला हे चांगलं आहे. म्हणजे अशा अनेक सारे गप्पा गोष्टी जे आहे तो तिथे त्यांना रंगवून फुलून छान मस्तपैकी चटणी मीठ लावून छान रंगवून म्हणजे काय मस्त त्यांना आकर्षक पद्धतीने तो त्यांना सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. लहानपणी आजी आपल्याला जशी गोष्ट सांगायची त्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला विसरून जायचो आपण. तर अगदी त्याचप्रमाणे लोक त्याच्या गप्पा ऐकायच्या आणि त्याच्या गप्पांमध्ये सगळे लोक काय व्हायचे, स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं. आणि दिलखेच म्हणजे काय, दिलखेच म्हणजे दिल म्हणजे मन, खेच म्हणजे खेचणारं, म्हणजे मनाला खेचणारं. दिलखेचचा अर्थ काय, दिलखेच मनाला खेचणारा, मनाला खेचणारा. ठीक आहे,
तर हे मनाला खेचणारं जे बडबडणं आहे, म्हणजे त्याच्या बोलण्याला जेव्हा तो बोलायचा तर लोक त्याच्या बोलण्याकडे आकर्षित व्हायचे, त्याचं बोलणं लोकांना खूप छान वाटायचं. ठीक आहे, तर त्याचं हे बडबडणं आणि स्वप्नामध्ये धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं, लोकांना खूप आवडायचं. त्याचं बोलणं लोकांना खूप आवडायचं, लोक त्याच्या बोलण्यामध्ये गुंग होऊन जायचे, मधोश होऊन जायचे. ठीक आहे, आणि ऐकताना लोकांची मती जी आहे ती कुंठित व्हायची. कुंठित व्हायची म्हणजे काय? स्तब्ध व्हायची. लोकांची मती, मती म्हणजे बुद्धी, मती, मती म्हणजे बुद्धी, कुंठित म्हणजे स्तब्ध. तर त्यांची बुद्धी जी आहे, लोकांची बुद्धी जी आहे, जी मती आहे, ती बुद्धी काय व्हायची? ती स्तब्ध होऊन जायची बेटा. ठीक आहे, कारण जेव्हा तो बोलायचा तर त्या पद्धतीने ते लोकांना म्हणजे एकदम लोक गुंग होऊन जायचे त्याचं बोलणं ऐकता ऐकता. ठीक आहे, इथपर्यंत समजताय? ठीक आहे, चला बघा, हे सगळे कसे आ करून त्याच्याकडे पाहतात बघा. हा एकदम स्तब्ध झालाय, हा पण ऐकण्यामध्ये मग्न झालेला आहे. हे लहान लेकर कसे एकदम शांत चित्ताने त्याच्याकडे ऐकत आहेत. ठीक आहे, इथे बघा, याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल, तुम्हाला यामध्ये हे सगळे लोक जे आहेत ना बेटा, हे अगदी मग्न झालेत बेटा. हे सगळे मग्न झालेत, सगळेचे सगळे मग्न झालेले आहेत या माणसाचं ऐकण्यामध्ये, एवढे गुंग झालेले आहेत बेटा हे सगळे. ठीक आहे, आता इथे ऐका. त्या माणसाला ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. आपण आधीच सांगितलंय की हा माणूस त्याने अनेक प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये तो फिरलेला आहे. त्याने अनेक डोंगरदऱ्या तुडवल्या आहेत, म्हणजे अनेक वेगवेगळ्या डोंगरदऱ्यातून त्याने प्रवास केलेला आहे. वेगवेगळ्या भिन्न भिन्न स्वभावाची त्याने माणसं बघितलेली आहेत, भिन्न भिन्न प्रकारची संस्कृती त्याने बघितलेली आहे. तर त्याचा अनुभव खूप जास्त होता आणि तो प्रत्येकाचा अनुभव जेव्हा तो सांगायचा तर हा अनुभव ऐकत असताना सगळे लोक तल्लीन होऊन जायचे, मग्न होऊन जायचे, मग्न होऊन जायचे. आणि त्याच्या त्या अनुभवी बोलातून जेव्हा तो त्या सांगायचे, अनुभवाचे बोल जेव्हा तो लोकांना सांगायचा, तर हे जे सगळे लोक जे आहेत ना, या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रांतांबद्दल, तिथलच्या संस्कृतीबद्दल, रीतिरिवाज म्हणजे तिथलच्या पद्धतींबद्दल त्यांना माहिती व्हायची. ठीक आहे, उदाहरणार्थ आता हा माणूस जर समजा महाराष्ट्रात आला असेल, विदर्भात गेला असेल, कोकणात गेला असेल, खानदेशात गेला असेल, ठीक आहे, गुजरातमध्ये गेला असेल, MP मध्ये गेला असेल, राजस्थानमध्ये गेला असेल, तर तो तिथलच्या लोकांबद्दल, तिथलच्या पद्धतींबद्दल, तिथलच्या खानपाण्याबद्दल तो सगळं काही माहिती जेव्हा आपल्याला सांगेल तर आपण ऐकूत ना. जसं की आपण जर समजा बसलो, आपला एखादा मित्र जो आहे किंवा नातेवाईक जर समजा अमेरिकेतून वापस आलेत, किंवा आपले नातेवाईक हे युरोपमध्ये गेले होते फिरायला आणि तिथून वापस जर आले, किंवा काश्मीरला गेले आणि तिथून वापस आले आणि सांगू लागले की काश्मीर असं आहे, तिथे बर्फ पडतं, युरोपमध्ये जे आहे ते तिथे पोळी भाजी मिळत नाही, तिथे नुसतं पिझ्झा बर्गरवरतीच राहावं लागतं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आम्ही बघितला, खूप मोठा देश आहे, तिथे रेल्वे खूप जोरात पळतात, असं रस्ते खूप मोठे मोठे आहेत. जेव्हा हे आपल्याला सांगतात आपण किती आश्चर्यकारकपणे ऐकतो की नाही. तसंच अगदी यांचं झालं होतं या लोकांचं. त्यांना वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत, म्हणजे त्यानं वर्णन केलेला. आता तो जेव्हा वर्णन करायचा, हा माणूस जेव्हा वर्णन करायचा की असा असा प्रदेश खूप छान आहे, तिथे पाणी भरपूर आहे, शेतीला पाणी खूप छान आहे, तिथे अन्नधान्य खूप छान उगवतं, माणसं पण खूप छान आहेत, तर लोक जेव्हा हे ऐकायचं तर लोक स्वतःला काय करायचे, त्यानं वर्णन केलेल्या प्रांतामध्ये ते मनानंच भटकून येत. ते म्हणजे कोण? ते म्हणजे हे सगळे लोक. हे सगळे लोक मनानं भटकून यायचे त्या प्रांतामध्ये. तुम्हाला जर समजा सांगितलं तुमच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी, अरे अमेरिका असं आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, खूप मोठी उंच ती मूर्ती आहे, ठीक आहे, रस्ते मोठे मोठे आहेत, बिल्डिंग खूप उंच उंच आहे, ट्रेन खूप जोरात पळतात, तुम्ही बघितलं पण नाही, पण ते ऐकल्यातून तुम्ही स्वतःला त्या विश्वामध्ये तुम्ही स्वतःच्या मनाला भटकवता. तसंच हे लोक सुद्धा भटकत होते. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. त्यांना म्हणजे कोणाला? त्यांना म्हणजे या सगळ्या लोकांना काय वाटायचं की आपण जणू काही स्वप्नामध्येच आहो असं या लोकांना वाटायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडामध्ये बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. ठीक आहे, त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं.
ठीक आहे. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. आता इथं बघा, सगळं तो काय करायचा, सगळ्या प्रदेशाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या खानपानाबद्दल, तिथल्या रीतिरिवाज म्हणजे तिथल्या पद्धतींबद्दल तो माहिती द्यायचा. लोक अगदी मग्न होऊन, तल्लीन होऊन त्याचं ते भाषण जे आहे ते ऐकायचे, त्याच्या कथा त्या ऐकायच्या. आणि नंतर मग बराच वेळ जेव्हा लोक गुंग होऊन जायचे, मग तो बऱ्याच वेळानंतर सगळ्यांना ही सगळी माहिती दिल्याच्या नंतर मग तो त्याचं जे मखमली कापडामध्ये, ठीक आहे, हे जे मखमली कापड आहे ना, हे मखमली कापड, हे जे मखमली कापड जे आहे ना, हे तर या मखमली कापडामध्ये बांधलेलं त्याचं जे गठोड जे आहे ते हळूच सोडायचा. ठीक आहे, त्याची गाठ सोडायचा. आणि मग त्या कपड्यामध्ये काय असायचं तर काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं हे जे पदार्थ असायचे ना, ठीक आहे, ते त्याच्यामध्ये असायचे. आणि मग ते पदार्थ आता सुकामेवा आहे, महाग असणारच आहे. तर लोकांकडे पैसे जरी नसले तरी नाही म्हटलं तरी लोक घासाघीस म्हणजे काय, 100 रुपये पाव आहे किशमिश, नाही 100 रुपये नाही हो, तर आम्ही तुम्हाला 50 रुपये देतो. नाही 50 रुपयात मलाच पुरत नाही, मला एवढा प्रवास करावा लागतो, एवढा दूर जावं लागतं, त्याला घ्यावं लागतं, त्याला निवडावं लागतं. याला पाण्याचा थेंब पण जमत नाही, नाही तर बुरशी लागते. ठीक आहे, याला चांगल्या बरण्यामध्ये ठेवावं लागतं, मला याची पण काळजी घ्यावी लागते. नाही 100 रुपये बरोबर भाव आहे. नाही आम्ही तर गरीब आहे हो, 50 रुपये बरोबर आहे. बरं एक काम करा 70 रुपये. नाही 70 नाही, एक काम करा मी तुम्हाला 80 रुपये देतो. 80 रुपये लय व्हायला मालक. नाही 80च्या खाली 1 रुपये बी नाही. याला म्हणायचं घासाघीस. आपण रोज दारासमोर भाजीवाला आला, मेथीची भाजी कितीला आहे, 20 रुपयाला, नाही 10 रुपयाला. मग तो म्हणतो नाही 15 शिवाय मी तुम्हाला देतच नाही. बरं जाऊ दे, चल 25च्या 2 दे. याला म्हणायचं घासाघीस करणे. ठीक आहे, तर घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. म्हणजे हे जे लोक जे होते हे सगळे काही असो, छटाक म्हणजे 50 ग्रॅम, ठीक आहे, पावशेर म्हणजे 250 ग्रॅम, एवढं तरी ते घेणार म्हणजे घेणार. काही असू दे, कोणी आपल्या कुवतीप्रमाणे, कोणी पावशेर घ्यायचा, कोणी छटाक असो, पण घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. छटाक म्हणजे 50 ग्रॅम. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळा टिंगू म्हणजे लहान. ठीक आहे, आता तो काजू, बदाम, किशमिश जो आहे तो लोकांना त्याने दिलं. ठीक आहे, कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ म्हणजे काय, खाऊ म्हणजे गंमत. ठीक आहे, आपल्या भाषेमध्ये आपले बाबा बाहेर गेलेत, बाबा येताना माझ्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येणं, काही गंमत घेऊन येणं. बाबा आले येताना संध्याकाळी त्यांना पाणीपुरी आणली, काजू कतली आणली, दाबेली आणली, ठीक आहे, एखादी चांगली कॅडबरी आणली किंवा रसगुल्ला आणला. तुमचे नातेवाईक आले, तुमच्यासाठी मस्त काहीतरी गंमत आणली. काय गंमत आणली, काजू कतली आणली, रसगुल्ला आणला, तो झाला खाऊ. तर हा खाऊ जो आहे तो सगळ्या टिंगू म्हणजे कोण, हे सगळ्या टिंगू मुलांना मूठ वाटून द्यायचा. मूठ म्हणजे काय, हे घे, काय आहेत, शेंगदाणे आहेत, घ्या. हे काय आहे, काजू कतली, घ्या. मूठ म्हणजे भरू तो देऊन टाकायचा. टिंगू म्हणजे हे जे लहान चिंगरे पोर आहेत ना, हे या लहान मुलांना तो देऊन टाकायचा. ठीक आहे, तर या लहान मुलांना तो वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्यावरती भलतेच खुश व्हायचो. अरे वा आला, चला फुकटमध्ये भेटतंय ना, काय भेटतंय, हे घे फ्रुटी. तुला काय पाहिजे रे, मला चॉकलेट पाहिजे, इधर मूठ भरून चॉकलेट. तुला काय पाहिजे रे, मला चेरी पाहिजे, चेरी. बिस्किट घे. म्हणजे तो एक मूठ भरून तो मन मोठं करून तो त्या टिंगू म्हणजे लहान मुलांना, हे जे लहान मुलं आहेत, हे हा तर या लहान मुलांना तो वाटून द्यायचा. ठीक आहे, वाटून द्यायचा. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. म्हणजे काय, इथं फुल स्टॉप आहे. हा बडबड्या, हा सारखी बडबड हा करतो. आणि हा जो बडबड करतोय, तर जेव्हा हा आपल्यात तरतरी म्हणजे एक नवीन जोश, नवीन उमंग, तो तरतरी पेरून जातो म्हणजे काय, शेतामध्ये आपण धान्य पेरतो की नाही, तेव्हा मग गहू, ज्वारी, बाजरी, पालक, मका, चुका हे सगळं उगवतं की नाही, हो ना. ते आपण बियाणं जे आहेत ते बियाणं पेरल्याच्या नंतरच ते उगवतं. तसंच हा बडबड्या, लोक काय म्हणायचे त्याच्याबद्दल, हा बडबड्या जो आहे, जेव्हा आपल्या गावात येतो ना, तर आल्याच्या नंतर आपल्यामध्ये एक वेगळीच, आपल्यामध्ये तरतरी पेरून जातो. एक नवा जोश, नवीन उम्मीद, नवीन आशा हा काय करतो, आपल्यामध्ये पेरून जातो, निर्माण करून जातो. हा त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटायचं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं.
गोड गोड बोलून तो जसं त्यांचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो, पुढे मग लोक त्याला सपनविक्या, बघा शब्द बघा, सपनविक्याच म्हणू लागले. आता बघा, तो जो व्यक्ती जो आहे तो यायचा आणि आल्याच्या नंतर त्यांना वेगवेगळ्या प्रदेशाबद्दल, वेगवेगळ्या माणसांबद्दल, वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जेव्हा तो सांगायचा आणि त्याच्या बोलण्याच्या स्वभावामुळे लोक त्याच्या बोलण्याकडे आकर्षित व्हायचे आणि मग्न होऊन जायचे काही वेळासाठी. तो निघून गेल्यावरती लोक अशी बडबड करायचे की हा आपल्यामध्ये नवीन जोश, नवीन उत्साह निर्माण करून जातोय, हा आपल्या तरतरी पेरून जातो. तरतरी म्हणजे इथे शब्द समजून घ्या, याचा अर्थ, या वाक्याचा अर्थ असा आहे की तो आपल्यामध्ये नवीन उत्साह, नवीन उमंग जे आहे, नवीन आशा निर्माण करून जातो. हा बडबड्या म्हणजे हा माणूस, त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. ठीक आहे, आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे, पण आपण आपलं हे दुःख काही क्षणासाठी विसरून त्या वेगळ्याच, त्याच्या बोलण्याच्या त्या वेगळ्याच जगामध्ये आपण भारावून जातो, मग्न होऊन जातो. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. म्हणजे एवढं तो छान बोलतो की जणू काही त्या व्यक्तीचं, म्हणजे याचं जे काही स्वप्न असेल, ते स्वप्न तो आमच्यामध्ये, म्हणजे ते स्वप्न तो, त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो. इथं बघा, आपल्या डोळ्यात म्हणजे हे माणसं चर्चा करतायत बघा, हे चर्चा करतायत, हे म्हणतायत, हा बडबड्या आला म्हणजे आपल्यामध्ये तरतरीच निर्माण करून जातोय. हा गोड गोड बोलून जणू काही त्याचं स्वप्न, म्हणजे याचं जे स्वप्न आहे, याचं स्वप्न हा यांच्या डोळ्यामध्ये उतरवून जातोय. म्हणजे आता याचं स्वप्न हे यांचं स्वप्न झालेलं आहे. म्हणजे याचं स्वप्न असेल, काय स्वप्न असेल की मला आता त्या देशात जायचंय, तिथलचे लोक बघायचेत, तिथलचं खानपान कसं आहे हे बघायचंय, पण मी तिकडे जाऊ शकलो नाही, माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, मी नाही जाऊ शकलो. आता हे स्वप्न माझं होतं ते राहिलं, माझं स्वप्न राहिलं, ते मला पूर्ण करायचंय. अच्छा, मग आता ते स्वप्न, याचं जे स्वप्न आहे ते आता या लोकांचं स्वप्न बनलेलं आहे. एवढं छान त्याचं बोलणं असायचं, त्या माणसाचं बोलणं असायचं. पुढे मग लोक त्याला सपनविक्या म्हणजे काय, इकडे बघा, सपन विक्या, हा शब्द नीट समजून घ्या. सपन म्हणजे स्वप्न, सपन म्हणजे हे गावातली भाषा बेटा आपल्या, स्वप्न, आणि विक्या म्हणजे विकणारा. तर पुढे जाऊन लोक त्याला सपनविक्या म्हणजे स्वप्न विकणारा त्याला सांगू लागले, त्याला बोलू लागले की हे लोक त्याला, मग त्याला काय नाव ठेवलं, सपनविक्या असं म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. म्हणजे मग त्याला पण काहीच वाटत नव्हतं, लोक त्याला म्हणायचे सपन विक्या, मग त्याला पण काहीच नाही वाटायचं. ठीक आहे, चला चांगलं नाव ठेवलं. मग तो गावामध्ये शिरतानाच घोड्यावर बसून जेव्हा गावामध्ये शिरायचा, चला सपन घ्या सपन घ्या सपन म्हणजे काय, सपन म्हणजे स्वप्न, सपन म्हणजे काय, सपन म्हणजे स्वप्न. चला स्वप्न घ्या स्वप्न, असं तो म्हणत तो यायचा आणि मग लोकांना तो गोड गोड बोलायचा, त्यांना स्वप्न दाखवायचा आणि आपला माल जो आहे तो त्या लोकांना विकायचा. काजू, बदाम, पिस्ता असेल, किशमिश असेल, हे सगळं काही खोबरं असेल तो त्यांना विकायचा. समजलं इथपर्यंत? स्वप्न विकणारा, सपन म्हणजे स्वप्न, सपन म्हणजे स्वप्न. ठीक आहे, ओके. पुढे आपण जर बघितलं, आता काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपनविक्या गावात यायचं बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. तो आधी यायचा, पण आता अचानकच काय झालं माहित नाही. हा जो स्वप्न विकणारा जो माणूस जो आहे, जो धोतर घालून यायचा, जॅकेट घालून यायचा, चामडी शूज घालून, बुटं घालून यायचा, ठीक आहे, मखमली ते गाठोडा आणायचा, त्याच्यामध्ये तो त्याची चांबड्याची पाण्याची बॉटल, ती पाणी पिण्याची ती पिशवी आणायचा, ज्याच्या माध्यमातून तो पाणी प्यायचा. काजू, खोबरं, बदाम असे सगळे सुकामेवा तो त्याच्यामध्ये आणायचा आणि तो विकायचा. असा त्याचा नियम होता. असा तो यायचा, अधूनमधून तो गावामध्ये यायचा.
पण आता काय झालं काय माहिती, तो गावामध्ये याने त्याने बंद केलं, तो येतच नाही. काय येत नाही माहित नाही. हा जो सपन विक्या जो आहे, म्हणजे हा स्वप्न विकणारा जो आहे, तो त्या गावामध्ये यायचं त्याचं बंद झालं. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो. म्हणजे हा रोज गावामध्ये यायचा, सांगायचा, स्वप्न सांगायचा, स्वप्न घ्या स्वप्न, सपन घ्या सपन. पण आता हे सगळी जी चिल्ली पिल्लीची मंडळी आहेत ना, हे सगळी रोज त्याची आतुरतेनं, ठीक आहे, रोज त्याची खूप वाट बघायची, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. कधीतरी त्याचा विषय निघायचा गावामध्ये, अरे यार तो सपन विका जो आहे तो आता येत नाहीये, काय येत नाहीये, काय झालं काय माहिती, कुठे तो काय करतोय, काय येत नाही गावामध्ये, तो आजारी आहे का, कुठे दुसरीकडे गेलाय का. तर अशी त्याची गावामध्ये चर्चा निघायची आणि त्याच्याबद्दल सगळेजण चांगलं बोलायचे. हो खूप छान होता तो, खूप छान बोलायचा, त्याच्यामुळे आपल्याला तरतरी यायची, त्याच्यामुळे आपल्याला नवीन आशा निर्माण व्हायची, नवा उत्साह निर्माण व्हायचा, असं गावामध्ये चर्चा व्हायची. महिने वर्ष उलटून गेली. म्हणजे 1 महिना झाला, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं, पण हा माणूस काही त्या गावामध्ये आला नाही. असा या शेवटच्या वाक्याचा अर्थ. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला, गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. टकामका म्हणजे आश्चर्याकडे, असेच बघतात त्याच्याकडे, कोण आलं बाबा हे गावात नवीन पोरग कोण आहे बाबा, हे कोण आहे, हो ना कोण आहे सांगा बरं. म्हणजे असं एकमेकांना विचारून ते टकामका त्याच्याकडे, टकामका म्हणजे सारखं त्याच्याकडेच पाहत होते. गावामध्ये तो जो तरुण आला, त्याच पिंपळाच्या झाडाखाली त्या पारावरती तो बसला तर गावातले सगळे लोक त्याच्याकडे टकामका म्हणजे एकसारखं त्याच्याकडे बघू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. सपन विक्या जो आहे तो सपन विक्या तर नाही, पण सपन विक्यासारखाच तो माणूस त्यांना दिसला. या गावातल्या लोकांना वाटलं हा माणूस जो आहे हा तिथेच बसलाय. दिसायला तर त्याची अंगकाठी, इथं बघा, इथे शब्द आहे कुठे, अंगकाठी म्हणजे काय, त्याचा जसा तो धिप्पाड होता, सपन विका जसा धिप्पाड होता तसाच हा माणूस, पण हा तरुण मुलगा सुद्धा तसाच धिप्पाड होता. ठीक आहे, तर हा सुद्धा दिसायला तसाच होता. तर सपन विक्याचा चेहरा जसा होता तसाच चेहरा या तरुण मुलाचा सुद्धा होता. ठीक आहे, तर गावातल्या लोकांना काय वाटलं, जणू सपन विक्याच गावामध्ये आला होता असं त्यांना वाटलं. एका क्षणासाठी, काही वेळेसाठी त्यांना असं वाटलं की जणू काही सपन विक्या जो आहे तो सपन विक्या तिथे आलाय, असंच त्यांना वाटलं होतं. ठीक आहे, तर मित्रांनो, हे जे आहे हे आपण इथपर्यंत बघितलंय. याचा पुढचा जो काही आपला धडा जो असेल तो आपण पुढच्या वेळेस बघूया. आहे ना, खूप इंटरेस्टिंग आहे बघा. हे पुढे नेमकं काय झालं की हा जो सपन विक्या जो आहे, जो तो गावामध्ये यायचा, स्वप्न विकायचा, काजू बदाम जो आहे, स्वप्न पण विकायचा, काजू बदाम खोबरं ते सुद्धा विकायचा लोकांना. लोक सुद्धा खूप मंत्रमुग्ध व्हायचे त्याच्या भाषणातून, त्याच्या बोलण्यातून. ठीक आहे, आणि त्याची वाट आतुरतेने पाहायचे. पण अचानकच एक दिवस असं काय झालं की हा सपन विक्या जो आहे हा येतच नव्हता आणि त्याने येणंच बंद केलं. आणि 1 दिवस, महिना, 6 महिने, 1 वर्ष होऊन गेलं तरी हा सपन विक्या आला नाही. आणि एका दिवशी अचानकपणे त्या गावामध्ये, अगदी त्याच ठिकाणी जिथं सपन विक्या उभं राहायचा, ज्या पिंपळाच्या झाडाखाली पारावरती, तिथेच त्या पिंपळाच्या झाडाखाली पारावरती एक तरुण मुलगा आला. तो तिथे बसला. गावकऱ्यांनी त्याच्याकडे टकामका बघितला, म्हणजे एकसारखं त्याच्याकडे बघत होते. गावकऱ्यांना प्रश्न पडला की हा सपन विक्या तर नाही, कारण की याचा चेहरा पण सपन विक्यासारखा आहे, त्याची अंगकाठी म्हणजे तो दिसायला पण त्याचा, म्हणजे त्याला सुद्धा मिशा आहे, तर त्याला सुद्धा चष्मा आहे, त्याला सुद्धा पगडी आहे, धोतर आहे आणि कुर्ता आहे, अंगकाठीने तो सुद्धा धिप्पाड आहे. मग हा सपन विक्या तर नाही ना, असं गावकऱ्यांना वाटलं. पुढे काय झालं हे आपण बघूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. आवडलं लेक्चर? आपली भाषा खूप सुंदर आहे बेटा, मराठी मायबोली भाषा आपली खूप सुंदर आहे. तर पुढे काय झालं, सपन विक्याचं काय नेमकं काय झालं, हा तरुण नेमका कोण होता, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधण्यासाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. धन्यवाद.